आपण हवस आपण पुरी केली ना बस झालं भाई, त्याचं समाधान मानायचं. तर काय करायचं मग चालतं. नमस्कार. तर बऱ्याच दिवसांपासून माझ्या मम्मीची एक इच्छा होती की पप्पांच्या नावाचा टॅटो काढायचा, पण कोइन्सिडेंटली ती इच्छा पूर्ण करण्याच्या अगोदरच पप्पा आमच्यातून गेले. तर आज मम्मी टॅटो काढायला बसली आहे आणि तिला खूप भीती पण वाटते आहे, कारण की बरेच लोक म्हणतात की खूप त्रास होतो. सो आज टॅटो काढतो आहे आम्ही फायनली. तर बघा मम्मीला त्रास किती झाला त्या गोष्टीचा. हे गोंधन दुखतं, हे टॅटोचं दुखत नाही. मुंगी चालल्याला जाणवते ताई. अहो गोंधन वेगळा, टॅटो वेगळा. मराठीत अक्षर समजतात का? आठवते का ताई? एक अक्षरला 50. हे दुखतंय का मम्मी? तिकडे बघू नको, तू इकडे बघ. बरोबर राहणार आहे ताई. जरा 2 मिनिटं मुंगी चालल्याला जाणवलं तरी आयुष्यभर राहणार ना. ते न दुखता काढलं की जातं 2 दिवसात. काढूया कसं? बी स्ट्रॉंग मम्मी. आणि इकडे टॅटो काढत असताना मम्मीला इतका भयंकर त्रास होता. मला सुद्धा काढायचं होतं, पण ते बघून माझी हिंमतच झाली नाही टॅटो काढण्याची. पण लाईफमध्ये माझी खूप इच्छा आहे की मी टॅटो काढावं आणि मी ती पूर्ण करणार आहे, पण ती लगेच नाही. तर इकडे तुम्ही बघू शकता की त्या नावावरती किती सुंदर असं तो टॅटो काढायला स्टार्ट केलं होतं. मला बघूनसुद्धा मला खूप वाईट वाटत होतं, कारण की मी खूप रडत होती. खूप रडण्याचं रिझन 2 होते, की एक म्हणजे तिला त्रासही होत होता आणि दुसरा म्हणजे तिला पप्पांची खूप जास्त आठवण येत होती. जर आज पप्पा असते तर पप्पाने तिला एवढा होणारा त्रास बघितला असता तर तिचं खूप जास्त कौतुक केलं असतं, काळजी घेतली असते आणि बऱ्याच काही गोष्टींनी तिच्या ह्या गोष्टीचं खूप जास्त मोठं कौतुक केलं असतं. पप्पांना खूप आवडलं असतं की आणि त्याने माझ्यासाठी इतका मोठा त्रास सहन केला. त्यानंतर मी मम्मीला खूप जास्त सांत्वन केलं. इकडे मम्मीची मैत्रिणीसुद्धा आली होती, त्यांनीसुद्धा मम्मीला सांत्वन दिलं की खूप थोडं राहिलं आहे. आम्ही मम्मीला इकडे अजिबात हाताकडे बघून देत नव्हतं, कारण की तिने जर पाहिलं असतं तर तिला ते सहन नसतं झालं. म्हणून मम्मीला मी आणि ज्या मम्मीच्या मैत्रीण होती तर त्यांनी थोडंसं खोटं बोलत आम्ही ती बरोबर करून घेतलं, कारण की नॉर्मल राहिलं होतं. पण जो स्टार्टिंगचं फर्स्ट अक्षर होतं ते खूप जास्त त्रास करत होतं मम्मीला, कारण की ते मोठं पण होतं आणि थोडंसं चेंजेस होते त्याच्यामध्ये, डिझाईन वेगळी होती. अगं लास्ट शेवट राहिले. थांब झालं मम्मी, लय छान दिसायला लागले. झालं झालं थोड्यावर झालं. थोड्यावर हवस मोठी जरा आता एवढं तर राहिलंय ना. झालं झालं. तुमचं शांती नीडला पण करतो तुला माहिती आहे ना. जबरदस्त. वाव मम्मी लय छान दिसते. एक अक्षरला 50. पप्पा असताना मम्मीला काढायचं होतं. काय होतं घाबरत का? फक्त व्यासलीन लावा बाळा, आता दुखत नाही. अगं थोडस सुजणारच ना. नाही सुचत नाही बाई, अक्षर एवढीच. हा ना. हे लेअरवर असतं रे, फर्स्ट लेअरवर असतं का? आम्ही लेडीजच्या हातावर फर्स्ट लेअरवर असतं. अरे अजून 2 दिवस जायचं. जमतो का असं? बघू इकडे बघ. काढलं, शेवटी काढलं. लय वर्षांपासून चाललं होतं. पप्पा असताना तिला काढायचं होतं. आपण हवस आपण पुरी केली ना बस झालं भाई, त्याचं समाधान मानायचं. तर काय करायचं मग चालतं. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ यूट्यूबला असेल, यूट्यूबला बघाल. तुमचं शॉप वगैरे दाखवते. थँक्यू सो मच. खूप छान काढलं, खूप छान. म्हणजे सांगू शकते मी इथं डेफिनेटली या म्हणून. कोणतं गाव आपलं?
बी स्ट्रॉंग. चल